तुम्हाला माहिती आहे का? भाववाढीमध्ये सोन्याला मागं टाकलं ते आपलं सोया तेलानं. सोया तेलाचे भाववाढीचं प्रमाण हे सोन्यापेक्षा आणि चांदीपेक्षा देखील जास्त होतं. आता सोया तेलाचे भाव वाढले, मात्र त्या प्रमाणात सोयाबीनचे भाव तर वाढले नाही. आणि आश्चर्य म्हणजे सोयाबीनचे भाव हे कमी झाले. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत सोया तेलाच्या भावात तब्बल 30% वाढ झाली. एवढी भाववाढ सोनं आणि चांदीची देखील झाली नाही. त्यातल्या त्यात मागच्या 1-2 महिन्यांमध्ये प्रामुख्याने सोया तेलाच्या भावामध्ये जी वाढ झाली आहे, त्याला कारण ठरलंय ते अमेरिकेचं बायोडिझेलचं धोरण. अमेरिकेनं एक बायोडिझेलच्या धोरणाला एक मंजुरी दिली आहे. आता हे धोरण 2029 पर्यंत लागू होणार आहे. या धोरणानुसार अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांमध्ये उत्पादित होणाऱ्या सोयाबीन, त्याच्यानंतर मका आणि कॅनोलापासून जे काही बायोडिझेल तयार केलं जाईल त्याला घरगुती असा दर्जा दिला जाईल. म्हणजेच या तीनही देशांमध्ये उत्पादित होणाऱ्या बायोडिझेलला आता क्रेडिट देण्यात येणार आहे. अमेरिकेमध्ये क्रेडिटची पॉलिसी आहे, त्यामुळं जे काही बायोडिझेल उत्पादक कंपन्या आहेत या कंपन्यांना याचा बेनिफिट होत असतो, फायदा होत असतो. अमेरिकेच्या या धोरणामुळे झालं असं की आता अमेरिकेमध्ये सोया तेलापासून बायोडिझेलची निर्मिती वाढणार आहे. मग या बायोडिझेलसाठी किती तेल जाऊ शकतं? अमेरिकेमध्ये जे अहवाल प्रसिद्ध झाले त्यानुसार 2,500 लाख गॅलन एवढं सोया तेलाचा अतिरिक्त वापर हा बायोडिझेलसाठी केला जाणार आहे. थोडक्यात काय तर अमेरिकेमध्ये बायोडिझेलसाठी सोया तेलाचा वापर वाढणार आहे, त्यामुळे सोया तेलाची मागणी वाढणार आहे.